नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण सिलॉजिझम हा मॅथ रिझनिंगचा टॉपिक बघतो. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एमपीएससी मध्ये सीसॅट हा सब्जेक्ट किंवा हा विषय आता क्वालिफाय झाला. मग बऱ्याच जणांचं असं मत पडतंय की आता याची लेवल सुद्धा वाढू शकते. तर त्यामुळे मी काय केले, लेवल वाढून वाढून कुठपर्यंत जाऊ शकते. एक यूपीएससी आपल्याला एक रेफरन्स म्हणून आपण पकडतो की बाबा यूपीएससीचा सीसॅटचा पेपर एक रेफरन्स म्हणून जर आपण पकडला तर तिथपर्यंत लेवल जाऊ शकते. तर मग मी एक थोडे दिवस काय करतोय ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलवर की वेगवेगळे टॉपिक घेतोय मी की बाबा काय यूपीएससीची लेवल काय आणि काय फरक असेल एमपीएससीचा अभ्यास केल्यानंतर यूपीएससीचा. हे लेक्चर्स घेताना मी प्रॉपर कन्सेप्ट पण सांगणार आहे आणि त्यानंतर यूपीएससीची थोडेफार एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला किती काय काय करायला लागेल. ठीक आहे, तर बघूया आपण. याआधी तुम्हाला मी सगळं सांगितलेलंच आहे की सिलेबसमध्ये काय चेंज झालाय किंवा पॅटर्न कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल्याच असतील. आता आपण त्याच्याच धर्तीवर थोडंफार कसं असतं यूपीएससीचं ते आपण बघणार आहे आणि सेम त्याच अभ्यासातून सुटतं का, एवढंच तर मेन गोष्ट आहे ना आपल्याला. किंवा 66 मार्क पाडणं सोपं आहे की अवघड आहे, एवढंच आता आपण इथे बघायचं. तर आजचा टॉपिक मी पकडलाय सिलॉजिझम. का पकडलाय सिलॉजिझम हा टॉपिक, की बाबा कुठलीही एक्झाम घ्या जिथं मॅथ रिझनिंग किंवा त्याला आपण ऍप्टिट्यूड असं म्हणतो, कुठलीही एक्झाम घ्या तर त्याच्यामध्ये सिलॉजिझम हा टॉपिक आहे. ठीक आहे, तर सिलॉजिझम टॉपिक काय असतो हे मी तुम्हाला थोडंसं सांगतो आता सुरुवातीला. सिलॉजिझम टॉपिक म्हणजे काय, तुम्हाला थोडेफार वाक्य माहित असतील बघा. काही पेन पेन्सिल आहेत, काही पेन्सिल रबर आहेत, सर्व रबर दप्तर आहेत, एकही दप्तर शाळा नाही, असं काही काही येतं. त्याच्यावरून निष्कर्ष देतात ते, आणि ते सगळे जे टॉपिक असतात त्यातला तुम्हाला निष्कर्ष कुठला खरा कुठला खोटा हे शोधायचं असतं. त्याला आपण सिलॉजिझम म्हणतो. खूप सोपा टॉपिक आहे पण खूप इम्पॉर्टंट सुद्धा, आणि कधी कधी चुकवू सुद्धा शकतो तुम्हाला. ठीक आहे, तर ह्याची प्रॉपर कन्सेप्ट पासून जायचं आपल्याला, किंवा सुरुवात कुठे करायची, क्वेश्चन कसा वाचायचा आणि मग त्याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला सुटतायत का, या इथपर्यंत आपण पोहोचायचं आता. ठीक आहे, नीट लक्ष घ्या. पेपर पेन असेल तर ते जरी काढून ठेवलं तरी चालेल तुम्ही, कारण काही वाया नाही जाणार आहे. हे जे मी जेवढं सांगतोय ना त्याच्यावर तुम्हाला कुठलंही सिलॉजिझमचं एक्झाम्पल सुटतं, कुठलंही. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. आता कन्सेप्टला पहिल्यांदा एक 10 मिनिटं लागतील आपल्याला, त्यानंतर आपण एक्झाम्पल्स घेऊयाचे. ठीक आहे, 10 मिनिटं पूर्ण लक्ष द्यायचं आहे. काही लिहून नाही घेतलं तरी चालेल, 10 मिनिटं पण नीट लक्ष देऊन बघायचं तुम्ही. सिलॉजिझम, आता ह्याचं मराठीत नाव काय कुणालाच माहित नसेल. लोक बरेच नाव देत असतील, तर्क वगैरे असे काही, तर पण सिलॉजिझमच म्हणतात आणि तेच आपल्या लक्षात पण राहतं. तर सिलॉजिझमचा प्रश्न विचारताना काय असतं, प्रश्न विचारताना ते तुम्हाला 1 वाक्य, 2 वाक्य, 3 वाक्य, 4 वाक्य, 5 वाक्य, कितीही वाक्य देतील. 2 पासून तरी देतील वाक्य, 2च्या पुढे देतील वाक्य. तर मग ती वाक्य कशा प्रकारे दिली जातात ते आधी शिकलं पाहिजे आपण. ती वाक्य कशी असतात हे शिकलं पाहिजे. मग वाक्य ती कशी असतात, त्यातलं पहिलं वाक्य पहिलं वाक्य कसं असतं त्यातलं, की इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये घेतो मी वाटल्यास. ठीक आहे, तर पहिलं वाक्य असतं काही ए हे बी आहेत. काही ए हे बी आहेत. इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, सम ए आर बी. इंग्लिशमध्ये आपण ह्याला काय म्हणतो, सम ए आर बी. हे इंग्लिशमध्ये. ग्रॅमॅटिकल बघू नका, इज लिहायचं का काय लिहायचं त्याच्याशी काय घेणं नाही आपल्याला. ओके, फक्त हे एक सेंटेन्स येतं. आता हे सेंटेन्स आलं की फक्त सेंटेन्स वरून आपण काही करू नाही शकत. फक्त सेंटेन्स वरून आपण काहीच नाही करू शकत. ह्या सोडवायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत सिलॉजिझम सोडवायच्या. काही जण इन्कम एक्सपेंडिचर नावाची एक पद्धत आहे, 50-100 नावाची पद्धत आहे, काही जण तोंडी सोडवतात, ते आय वाली एक पद्धत आहे, आय आर वाली काहीतरी पद्धत आहे. पण याची सगळ्यात सिंपल मेथड आहे ती म्हणजे व्हेन डायग्राम वाली. तीच तुम्हाला एक योग्य उत्तरापर्यंत पोहोचवू शकते. ठीक आहे, तर काही ए हे बी आहेत, सम ए आर बी, हे मराठी इंग्लिश दोन्ही सेमच करतो. तर ह्याची डायग्राम काय काढतो आपण, कशी काढायची, ज्यावेळी हे ए आणि बी असतात ना ते एक प्रकारचे पॅरामीटर असतात. ते पॅरामीटर असतात, तर त्या पॅरामीटरला आपण सर्कलने डिनोट करायचं. व्हेन डायग्राम म्हणजे सर्कल हे सगळ्यांना माहित असतं. मग त्या पॅरामीटरला आपण सर्कलने डिनोट करायचं. म्हणजेच मला काय म्हणायचं, काही ए हे बी आहेत, मग याला मी काय म्हणू शकतो, सम ए हे ए आहेत, ह्यातले जे काही आहेत म्हणजे सम आहेत ते काय आहेत, बी आहेत. ही डायग्राम काढली. हा जो माझा शेडेड रिजन झाला तो काय झाला रे, काही ए हे बी आहेत, हा झाला तो शेडेड रिजन माझा. समजते इथपर्यंत. ही डायग्राम कळाली सगळ्यांना, पहिलं वाक्य कळालं. आता दुसरं वाक्य काय, ऑल ए आर बी. दुसरं वाक्य काय, ऑल ए आर बी. हे असं दुसरं वाक्य आपलं. मग
याच मराठीत काय, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. हे काय झालं, याचं दुसरं वाक्य झालं. आता मग कसं काढणार ह्याची डायग्राम, पहिल्यांदा काय, ऑल ए आर बी, हे काय पकडले मी, माझे ए पकडले, आणि हे सगळेच्या सगळे ए काय आहेत रे, बी आहेत. त्याच्या भोवतीने मी दुसरा काढला सर्कल, तो कोणाचा झाला, बीचा झाला. कळलं. पण ही डायग्राम अशी काढू नका. कशी काढा, सेमच आहे मिनिंग. ही डायग्राम कशी काढा तुम्ही, हा ए आहे आणि याच्याच भोवतीने काढा फक्त असा बी, याच्याच भोवतीने काय काढा, बी काढा. म्हणजे काय, जागा कमी येते आणि असं काढण्यानं उत्तर चुकत नाही. हे असं काढण्यानं का चुकेल, हे आपण कधीतरी मोठं लेक्चर, जेव्हा अख्खं सिलॉजिझमचं आपण बॅच मध्ये घेऊन लेक्चर, त्यावेळी तुम्हाला कळेल की बाबा असं काढल्याने उत्तर कशी काय चुकू शकतात तुमची, पण असं काढल्याने चुकणार नाही कधीच. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवायचं. ही 30 डायग्राम काढल्या, वेगळी डायग्राम नाही काढली मी, 30 काढल्या, फक्त आपल्याला तशी काढायची. आता तिसरं सेंटेन्स काय, एकही ए हा बी नाही. तिसरं सेंटेन्स आहे, एकही ए हा बी नाही. मग मी काय म्हणू शकतो, नो ए इज बी. म्हणजेच काय, एकही ए हा बी नाही, असा एक सेंटेन्स आहे. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. मग आता ह्याची डायग्राम कशी काढणार, हा ए काढणार, एकही ए हा बी नाही, आणि हा दुसरा सर्कल बीचा काढणार आणि त्याला मध्ये असं क्रॉस करणार. सेम असंच करायचंय, सेम असंच करायचं. याचा अर्थ काय, ए आणि बी चा एकमेकांशी काहीही संबंध नाही. कळतंय का, समजते सगळ्यांना इथपर्यंत. ओके. आता थोड्याफार गोष्टी येतात ह्याच्यात. ओके. आता मी ह्याला म्हणू शकतो, ऑल ए आर बी ची डायग्राम मी अशी काढली, पण ह्याला मी अजून एक वाक्य म्हणू शकतो. ही जी डायग्राम आहे, या डायग्रामला म्हणजे ह्या डायग्रामला मी अजून एक वाक्य म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे, मी असं म्हणू शकतो का, एवढे मोठे बी आहेत, त्यातले काही कोण आहेत, ए आहेत. मग मी म्हणू शकतो का, काही बी हे ए आहेत, काही बी हे ए आहेत, असं म्हणू शकतो की नाही मी ह्याला. पण ज्यावेळी काही बी ए आहेत हे येतं, त्यावेळी हे नाही काढायचं, त्यावेळी हे कधीच काढायचं नाही. ओके. आता किंवा फॉर एक्झाम्पल, काही ए हे बी आहेत, ठीक आहे, म्हणून मी लगेच, आता हे खालच्यावरून कळालंय मला, म्हणून मी ह्याची डायग्राम अशी काढली, हे एवढे मोठे ए आहेत, त्यातले काही कोण आहेत, बी आहेत. तर हे बरोबर आहे, चुकीचं काहीच नाहीये, पण काढताना हे काढायचं नाही. हे कधी करायचं, ह्या गोष्टी कधी करायच्या, ह्या दोन गोष्टी जे चेंजेस झाले, ह्या गोष्टी कधी करायच्या, निष्कर्ष बरोबर आहे का चूक आहे हे बघायला करायचे. कसे असतात गणित, कसे असतात हे आधी तुम्हाला सांगायला लागेल. ठीक आहे, गणित कसे आहेत, तुम्हाला असं देतात, स्टेटमेंट, विधान देतात तुम्हाला, हे विधान देतात तुम्हाला, बरोबर. विधान देतात आणि असे एक विधान दिलं, दोन दिलं, तीन दिलं, आणि त्याच्या खाली कन्क्लुजन देतात तुम्हाला, निष्कर्ष देतात, कन्क्लुजन, निष्कर्ष देतात. मग ते पण एक निष्कर्ष, दोन निष्कर्ष, तीन निष्कर्ष. तुम्हाला काय करायचं असतं, ती जी दिलेली विधान आहेत, मगाशी जे सगळं मी शिकवलं त्याच्यावरून तुम्हाला एक आकृती तयार करायची असते, आणि त्या आकृतीवरून हे जे निष्कर्ष दिलेले असतात ते बरोबर येत आहेत का ते तुम्हाला चेक करायचं असतं. मग हे चेक करताना ते जे मगाशी जे दोन सांगितलेलं ते तुम्हाला चेक करायचं. जेव्हा जसं जसं आपण घेईल तसं तसं तुम्हाला ते सगळं कळतच जाईल. कळायला का इथपर्यंत? हे 3 वाक्यच इम्पॉर्टंट आहेत सगळ्यात जास्त. मग बाकीचे जे येतात ते आपण प्रॉपर लेक्चर मध्ये बघायचं कोर्समध्ये आपल्या. ठीक आहे, आता ह्या एवढ्यावरून तुम्हाला बरंच सुटू शकतं काय, म्हणजे 90% सगळं होऊ शकतं. आता अजून 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगायच्या. अजून 2 महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत की ज्या तुम्हाला लागणार. हे तर ठीक आहे, आता मी जे शिकवलं आता लगेच विचार करू नका अरे काहीच कळलं नाही, थांबा ना जरा, आत्ताची कन्सेप्ट चालली आहे. ज्यावेळी ह्याचं एक्झाम्पल मध्ये आपण इम्प्लिमेंट करू त्यावेळी सगळं कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, एवढं तर सगळं झालं, हे कळालं बाबा आम्हाला आकृत्या कशा काढायच्या कळाल्या, सगळ्या गोष्टी कळाल्या, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय ते पण थोड्या वेळाने कळेल. पण त्यानंतर पण एक गोष्ट येते ती म्हणजे की बाबा कसं सगळं यूज कसं करू, मी हे सगळं यूज कसं करू, मला कळायला पण खरं चुकीचं कसं ठरवू, बरोबर कसं ठरवू हे पण बघायला पाहिजे ना आपल्याला. तर त्याच्यासाठीचे 2 स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत की जिथं सगळेजण चुकतात. हा टॉपिक जेवढा सोपा मी म्हणतोय, ठीक आहे, तर हे 2 ज्याला समजतील ना, आता ज्या 2 गोष्टी मी पुढे लिहिणार आहेत ते ज्याला समजेल त्यालाच फक्त हा टॉपिक सोपा आहे, बाकीच्यांना नाही. ठीक आहे, आता
गोष्ट कुठपर्यंत आले की आपण स्टेटमेंट वरून डायग्राम काढली आणि आता निष्कर्ष खरा आहे का खोटा आहे आपल्याला ठरवायचं आहे. तर त्याचं पहिलं स्टेटमेंट काय येतं? त्याचं स्टेटमेंट म्हणजे एक कंडिशन काय येते? जर तुमचा निष्कर्ष चुकीचा असेल तर तो चूकच आहे. काय म्हणतोय? जर तुमचा निष्कर्ष चुकीचा असेल तर तो चूकच आहे. लिहिण्याला एवढा वेळ घालवलाय याचा अर्थ हे वाक्य तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा निष्कर्ष चुकीचा असेल तर तो चूकच आहे. आणि दुसरं वाक्य एक लिहितोय, जर तुमचा निष्कर्ष बरोबर असेल, जर तुमचा निष्कर्ष बरोबर असेल तर तो दुसरी आकृती काढून चुकवायला बघा. हे यातले सगळ्यात 2 इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत. आता काहीच कळणार नाही. आता तुम्हाला फक्त काय करायचं? हे लिहून घ्यायचे. ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू ते करायचे. का लिहिलेत मी हे 2 स्टेटमेंट? का लिहिले असतील मी हे? जर तुमचा निष्कर्ष चुकीचा असेल तर तो चूकच आहे. जर तुमचा निष्कर्ष बरोबर असेल तर दुसरी डायग्राम काढून तो चुकवायला बघा. का लिहिलं असेल? एखादं एक्झाम्पल येतं, सगळ्या जगाचं एक्झाम्पल, ते उत्तर सेम आलं पाहिजे ना. कुणी जरी ते एक्झाम्पल सोडवलं तर. पण होतं काय? खूप साऱ्या आकृत्या बनतात. मग एका आकृतीत एखादं बरोबर असतं तर दुसऱ्या आकृतीत चूक असतात. तर तसं नाही उपयोग. आपल्याला जे आपले निष्कर्ष आहेत ना ते आपल्याला डेफिनेट ट्रू लागतात. डेफिनेट ट्रू म्हणजे निश्चित बरोबर. कुणी कशी काय आकृती काढू दे, ते बरोबरच असलं पाहिजे तरच ते बरोबर. एखाद्याच्या आकृतीत ते चुकलं तर ते चुकलं. म्हणून मी काय लिहिलंय? जर तुमचा निष्कर्ष चुकला असेल तर तो चूकच आहे. तुम्ही चिंताच करू नका, लगेच पुढे जावा, त्या निष्कर्षाला चूक पकडा पुढे जावा. पण जर तुमचा निष्कर्ष बरोबर असेल तर जराशी वेगळी आकृती काढून त्याला चुकवायला बघा. कळतंय? समजतंय? ठीक आहे. आता हे तात्पुरतं समजण्यासाठी एक आपण असंच एक एक्झाम्पल घेऊ. काय घेतोय मी एक्झाम्पल? हे असं घेतोय. तुमचं पहिलं वाक्य काही ए हे बी आहेत असं वाक्य आहे. काही ए हे बी आहे. आणि अजून एक वाक्य काही बी हे सी आहे असं वाक्य. आता तुम्हाला काय म्हणते? एक निष्कर्ष सांगतंय एकही ए हा सी नाही म्हटलंय. एकही ए हा सी नाही. तुम्ही काय म्हणणार? ए आणि सी नाही की रे सी? बरोबर नाही. का? कारण दुसरी आकृती निघून ते चुकू शकते ना. बघ रे, ए बी आणि सी. आता याच्यात आहेत की काही ए हे सी, मग इथं तर बरोबर येते. समजते का? कळालं का? म्हणून मला काय म्हणायचंय, जर तुमचा निष्कर्ष बरोबर येत असेल तर वेगळी आकृती करून त्याला चुकवायला बघायचं, तरच ते. कळालं? ह्या दोन्ही कन्सेप्ट मी तर समजावून सांगितले. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल कडे जाऊ, म्हणजे तुम्हाला काही म्हणजे काही नाही. आणि एक्झाम्पल पण आपण कुठले घेतलेत बघायचे तुम्हाला, जे आता 2021च्या UPSC CSAT ला आलेत तेच एक्झाम्पल घेतलेत आपण. हा 2021 CSAT चा प्रश्न आहे. हा A statement followed by conclusion 1 and conclusion 2 is given below. ओके, हा तोच प्रश्न आहे. सिलॉजिझमचा प्रश्न आहे, स्टेटमेंट कन्क्लुजन. कळालं? स्टार्ट करायचं आपण. ठीक आहे. वाटल्यास ज्याला एवढी कन्सेप्ट समजली असेल त्यांना व्हिडिओ पॉज करा, स्वतः सॉल्व्ह करायला बघा जमतंय का आपल्याला. अर्धा ते 1 मिनिटात सुटतं याचं एक्झाम्पल. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्ही पॉज करून परत ऑन करून बघा तुमचं उत्तर करेक्ट आलं का. बघा काय पहिलं स्टेटमेंट, सम रेडिओज आर मोबाईल्स. स्टेटमेंट काय? सम रेडिओज आर मोबाईल. मग मी काय करणार? मी रेडिओ घेतो पहिल्यांदा, रेडिओचा सर्कल काढला. सम रेडिओज काय म्हटले? सम रेडिओज आर मोबाईल्स. आर मोबाईल्स काढली का मगाच्या सारखी आकृती मी? काही कोणाला काही प्रश्नचिन्ह नाही. दुसरं, ऑल मोबाईल्स आर कॉम्प्युटर. ऑल मोबाईल्स मी ह्याच्यावरूनच गेलो ना, ते ऑल मोबाईल्स काढली का? मगाशी अशाच आकृत्या काढल्यात आपण, लक्षात असेल तुम्हाला. ऑल मोबाईल्स आर कॉम्प्युटर्स इथपर्यंत आलो आपण. आता सम कॉम्प्युटर्स आर वॉचेस. सम कॉम्प्युटर्स आर वॉचेस काढलं का? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तू इथं का नाही काढत आहे? उगच गिजबिज काला नाही करायचं.
जेवढं कॉम्प्युटरचं आणि वॉचचं रिलेशन दिले तर कॉम्प्युटरचं आणि वॉचचं रिलेशन दाखवायचं आपण. याच्यात काढलं तर चुकणार तुमचं. एवढंच रिलेशन दाखवा. ठीक आहे, आता बघताना मग आता आपण हे काय केलं, स्टेटमेंट वरून आकृती काढली. आता आपण स्टेटमेंट वरून आकृती काढली. आता आपल्याला काय बघायचंय, त्याचे कन्क्लुजन बरोबर आहेत का बघायचंय. मग पहिलं कन्क्लुजन काय, सर्टनली सम रेडिओज आर वॉचेस. ठीक आहे, आता हे शब्द सर्टनली वगैरे ते अजून एक्स्ट्राचे शब्द झाले. खात्रीने म्हणजे आहेतच, सर्टनली खात्रीने, सर्टनली सम मोबाईल्स आर वॉचेस आहेतच, च म्हणजे खात्री, बरोबर. आता सम रेडिओज आर वॉचेस आहेत का रे, आपले रेडिओ येत आहेत, वॉचेस येत आहेत, आपल्यात नाही तर कोणाच्यातच नाही. पहिलं स्टेटमेंट, पहिलं कन्क्लुजन काय आलं, चूक. कारण मगाशी काय सांगितलेलं, तुमचं चूक असलं की लय विचारच करायचं नाही, ते चूकच पकडायचं. दुसऱ्याच्या कुठल्या आकृतीत बरोबर असं, तुम्ही आकृती व्यवस्थित काढल्या, त्याच्यात चुकीचं येत आहे म्हणजे ते स्टेटमेंट चूकच आहे. दुसरं कन्क्लुजन काय, सर्टनली सम मोबाईल्स आर वॉचेस. सम मोबाईल्स आर वॉचेस आहेत का रे, आपल्यातच नाहीत ना. मोबाईलचं सर्कल इकडे आहे, वॉचेसचं सर्कल इकडे आहे, आपल्यातच नाही तर बाकीच्यांचा विषयच येत नाही. मग येईल का रे, नीदर कन्क्लुजन वर नॉर कन्क्लुजन टू. कितलं करेक्ट आहे, एक पण नाही करेक्ट. ह्याचा आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर डी. समजतंय का, कळालं. लेवल एकदम हे 5व्या-6व्या लेवलचं आहे. हे डायरेक्ट 5व्या-6व्या लेवलचा प्रॉब्लेम. सगळं कळालंच ना, कारण व्यवस्थित पद्धतीने गेलो आपण. तुम्हाला सांगितलेलं ते 2 वाक्य काय इम्पॉर्टंट आहेत, हीच खासियत आहे फक्त. लेवल काय चेंज होणार म्हणतात ना सगळे, ही एवढी लेवल चेंज होणार. आजपर्यंत आपले कसे असायचे प्रश्न तुम्हाला पण माहित आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे सिलॉजिझम बघा, 1 ते 2 प्रश्न सिलॉजिझमचे आजपर्यंत अवघड विचारलेत एमपीएससीनं. नाही तर सिलॉजिझम म्हणजे खिशात मार्क, असंच समीकरण झालंय ना. पण जर असं विचार करायला लागतो, पुढचं एक्झाम्पल पण असंच आहे, जरा विचार करायला लागेल तुम्हाला. कळालं इथपर्यंत, ठीक आहे. जे पण तुमचे डाऊट असतील ना, ते सगळे कमेंटमध्ये येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. कमेंटमध्ये येऊ दे, नाहीतर अभिषेक सी चॅनलच्या कमेंटमध्ये टाकू दे. जिथं टाकायचं टाका डाऊट, जे शिकवल्याबद्दल काही डाऊट असेल तर. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न. सेम सिलॉजिझम प्रश्न आहे. आपण वाचण्यात वेळ घालवायला नको, आपल्याला माहित आहे तो सिलॉजिझमचाच आहे. पण पेपरमध्ये जरासं लक्ष द्यायचं तुम्ही तिथं, की नक्की काय विचारलंय, करेक्ट विचारलंय, रॉंग विचारलंय, हे नीट बघायचं. इथं करेक्ट काय विचारलंय, प्रश्नावर पण जरा नजर फिरवायची. सिलॉजिझमचा प्रश्न दिसून येतो, स्टेटमेंट आहे, कन्क्लुजन आहे. काय करतो आपण, पहिल्यांदा स्टेटमेंट वाचू. सम कॅट्स आर अल्मिराज. म्हणजे हे कॅट पकडले, हे सम कॅट्स काय आहेत, अल्मिराज आहेत. अल्मिराज. सम अल्मिराज आर चेअर्स. सम अल्मिराज आर चेअर्स. सीएच लिहितो कारण कॅटचं सी आलंय आपलं, सीएच लिहू चेअरला आपण. ऑल चेअर्स आर टेबल. ऑल चेअर्स आर टेबल. कळालं असेल आतापर्यंत. इथंपर्यंत तर सगळ्यांना जमलं असेल अशी मला खात्री आहे आता, कारण व्यवस्थित घेतले आपण, काही न समजण्यासारखं काय नाहीये. इथंपर्यंत सगळ्यांना जमलं असेल आपलं. आता हे काय झाले, आपले स्टेटमेंट झाले, सगळे इथपर्यंत पूर्ण केले. आता कन्क्लुजन 1 काय आपलं, कन्क्लुजन 1 आहे की सर्टनली सम अल्मिराज आर टेबल्स. सम अल्मिराज आर टेबल्स सर्टनली आहेत का रे, बघा ना हे वाले, हे टेबल मध्येच आले की तुम्ही करेक्ट आलं हे आपलं. तुम्ही कुठलीही डायग्राम काढायला बघा, हे करेक्ट येणारच आहे. का करेक्ट येणार सांगू, कारण काही अल्मिरा चेअर आहेत, बरोबर, आणि ते सगळेच्या सगळे चेअर कोण आहेत, टेबल्स आहेत. म्हणजे हा जो भाग आहे तो अल्मिरामध्ये येणारच आहे नेहमी. म्हणून आपण काय म्हणू शकतो, सर्टनली सम अल्मिराज आर टेबल्स. त्यामुळे हे टेबल असणारच आहेत. कशी काय डायग्राम काढा बघा, तुम्हाला अजून काढून दाखवतो बघलेस. हे असं, हे अल्मिराज, हे त्याचं चेअर, आणि तुम्हाला अजून एक काढायचे ना, तर चला हे चेअरच्या भोवतीने मी टेबल काढलो, त्याच्यात पण सम अल्मिराज आर चेअर आलंच की रे, कळतंय. त्यामुळं हे आपलं करेक्ट आलं. पुढे दुसरं, सम कॅट्स मे नॉट बी चेअर्स. सम कॅट मे नॉट बी चेअर्स. हो रे, बरोबर आहे. हे पण कुठे आहेत आपल्यात, मे नॉट बी म्हणले, नसू शकतात, आपल्यात पण नाहीच आहेत, आणि असू पण शकतात, कुणाला माहिती. असू कसे शकतील रे, कॅट, अल्मिराज आणि चेअर. जर मी असं काढलं असतं तर असू पण शकले असते, आणि मे नॉट बी नसू पण शकले असते. डेफिनेट त्यांनीच सांगितलं नाही, त्यांनीच मे वापरलंय, मग काय विषयच नाही. ठीक आहे, त्यामुळे हे पण काय येणार करेक्ट, कारण ही पॉसिबिलिटी, ही शक्यता आहे. शक्यता चालते, पण डेफिनेट ट्रूच्या वेळी ते डेफिनेट ट्रूच पाहिजे. शक्यतेला सगळे भाव चालतात, कशी पण आकृती इकडे तिकडे तुम्ही फिरू शकता. मग ह्याचं उत्तर काय असणार आहे, बोथ कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 2 फॉलोज, किंवा बोथ कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 2 ट्रू. कळालं का इथपर्यंत. अजून एक एक्झाम्पल बघू आपण आता. हे अजून एक एक्झाम्पल बघू आपण, की सेम युपीएससीचं आहे. हे पण एका पेपरला 3 आहेत. हे 2021 चे 3 आहेत. तुम्ही या चॅप्टरचं महत्व ओळखा.
2021चे 3 प्रश्न पडलेत, समजतंय का? त्यामुळे ह्या चॅप्टरचं महत्व आहे आणि ते कायम राहणार आहे, कारण सगळीकडे पडतात. बँकिंगला सुद्धा याच्यावर 5-5 प्रश्न पडतात आणि ते 2 मिनिटात सोडवायचे असतात आणि याच मेथडनं 2 मिनिटात सुटतात. आता तर सुरुवात आहे ना आपली, हळूहळू ह्याच्यातले पण ट्रिक्स वगैरे येतात, की म्हणजे ट्रिक्स म्हणण्यापेक्षा शॉर्टकट म्हणू शकतो मी त्याला, की बाबा लवकर कसं सोडवायचं, कुठला आन्सर नसणार आहे, असणार नाही, कुठला आन्सर नसणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर पण पोहोचता येतं. परत सिलॉजिझमचा प्रश्न आला, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 दिलेत आणि 4 कन्क्लुजन दिलेत. काय आपल्याला 4 देऊ दे 10 देऊ दे, आपल्याला चेक करत राहायचंय फक्त. पहिलं स्टेटमेंट काय, सम ग्रीन्स आर ब्लू, सम ग्रीन्स आर ब्लू. हे डायग्राम तर काढायला आता जमलंच पाहिजे, काही विषयच नाही, 2 एक्झाम्पल मध्येच विषय संपतो याचा. दुसरं, सम ब्ल्यूज आर ब्लॅक्स, सम ब्ल्यूज आर ब्लॅक्स. हे ब्ल्यूला ब्ल्यू लिहितो कारण दोन्ही पण बीबी होत आहे आपलं. सम ग्रीन्स आर ब्ल्यू, सम ब्ल्यूज आर ब्लॅक्स. कळालं? अशीच काढायची डायग्राम, पहिली डायग्राम अशीच काढायची, अजिबात किचकट डायग्राम काढायची नाही पहिली वाली. आता कन्क्लुजन काय बघा, कन्क्लुजन 1, सम ग्रीन्स आर ब्लॅक्स, सम ग्रीन्स आर ब्लॅक्स आहेत का रे? नाही आहेत, चूक, आपल्यात चूक. ठीक आहे, सम ग्रीन्स अँड ब्लॅक्स नाही आहेत. नो ग्रीन इज ब्लॅक, नो ग्रीन इज ब्लॅक. आता हे आपल्यात बरोबर आहे, पण वेगळ्या डायग्राम कडून चूक पण येऊ शकतं, त्यामुळे हे पण काय येणार, चूक येणार. दुसरं, ऑल ग्रीन्स आर ब्लॅक्स, ऑल ग्रीन्स आर ब्लॅक्स, काय संबंधच नाही, हे तर विषयच येत नाही, काय मग चूक येणार. हे ऑल ब्लॅक्स आर ग्रीन, ऑल ब्लॅक्स आर ग्रीन, काहीच नाही, ग्रीन आणि ब्लॅक इकडे तिकडेच आहेत, हे पण चूक. कळालं? आता तुम्ही म्हणाल सगळं चूक येते, हीच तर लेवल आहे ना, जे सगळे म्हणायला लागले डिफिकल्टी लेवल वाढणार, हीच ती डिफिकल्टी लेवल आहे. आता तुम्हाला सांगतो अजून एक म्हणजे तिसरी कन्सेप्ट, जे 2 मागाचे महत्वाचे वाक्य आणि आता तिसरं, ते त्याच वेळी सांगितलं असतं सगळंच कन्फ्युजन झालं असतं ना, म्हणून एक्झाम्पल पुरते हे इकडे ठेवलं मी. आता मला सांगा, पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट हे 2 तर पूर्णपणे चुकीचे आहेत, हे आपल्याला माहिती आहे. ऑल ग्रीन्स आर ब्लॅक नाहीच आहेत, त्यांनी कधी सांगितलंच नाही तसं, आणि ऑल ब्लॅक्स आर ग्रीन हे दोन्ही तर सेम स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे हे 2 तर कायमच चूक आहेत. मजा कुठे येते, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये येते मजा, कारण का आपण नो ग्रीन इज ब्लॅक आपल्या आकृतीत बरोबर दिसतंय, तरी पण आपण त्याला चूक पकडले. का चूक पकडले आपण, कारण हे ग्रीन इथं लिहिलं असतं मी, हे ब्लू इथं लिहिलं असतं, आणि सम ब्लू आर ब्लॅकला मी इथं सुद्धा लिहू शकलो असतो आणि अशी डायग्राम काढू शकलो असतो मी. पण अशी डायग्राम काढली असती तर सम ग्रीन आर ब्लॅक हे करेक्ट आलं असतं माझं. समजते का? म्हणजे वरच्या डायग्राम मध्ये हे करेक्ट येतंय आणि खालच्या डायग्राम मध्ये हे करेक्ट येतंय. समजतं इथपर्यंत सगळ्यांना? ह्या अशा 2 गोष्टी जर आपल्या होत असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो माहित आहे, एकतर हे बरोबर आहे किंवा म्हणजे ऑर हे बरोबर आहे, एकतर हे बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे, असा एक ऑप्शन असू शकतो. आता इथं तसा ऑप्शन आहे का बघायला लागेल, कारण दोन्हीपेक्षा वेगळं काहीच येणार नाहीये, दोन्हीपेक्षा वेगळं काहीच येणार नाहीये. मग तसे ऑप्शन बघू आपण, चेक करू. कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 2, अँड म्हटलं रे, अँड दोन्ही एका वेळी शक्यच नाही, बरोबर आहे ना, आपल्याला ऑर पाहिजे, मग हे पहिलं चूक आलं. कन्क्लुजन 2 अँड कन्क्लुजन 3, काय 3चा तर 3 आणि 4 तर आधीपासूनच चूक आहे, त्यामुळे हे पण चूक आलं. 3 अँड 4 ते तर चूकच आहेत. आता पहिले 3 चूक झाले, चौथा ऑप्शन काय पाहिजे होता आपल्याला, 1 और 2 पाहिजे होता, आहे का? नाहीये. पण जे आपण पहिल्यांदा एक्सप्लेन केलं, आता तर बघा हे कोण सांगितलं पण नसतं माहिती आहे, हे ऑप्शन सहसा पडतच नाही, ऑप्शन सर्व चूकवाला ऑप्शन पडत नाही सहसा अशा बाबतीत, ऑरच्या बाबतीत इधर ऑर पडतो. मग म्हणूनच सांगत असतो की हे नेहमी चूकच असतात, जोपर्यंत ते डेफिनेट नाही होत तोपर्यंत ते चूकच असतात. कधी बरोबर असतात माहिती आहे, जर ऑप्शन मध्ये 1 और 2 असं ऑप्शन असेल ना, तेव्हाच फक्त ते बरोबर असतं. हे वाक्य कधी कोण सांगत नाही. ठीक आहे, हे नेहमी चूकच पकडायचे असतात. आणि असं पण असेल ना, ऑप्शन मध्ये 1 और 2 पण आहे आणि ऑप्शन मध्ये नीदर पण आहे, तर तुम्हाला हेच लिहायचं आन्सर की सगळेच्या सगळे चूक आहेत. हे तर शक्यता आहेत ना, 1 और 2 शक्यतेला महत्व नाही आपल्याकडे, जोपर्यंत त्याच्यातच पॉसिबिलिटी देत नाही तोपर्यंत महत्व नाही. त्यामुळे याचा आन्सर काय येणार, ऑल इनकरेक्ट. का? कारण पहिलं वाक्य ह्याच्यात चूक होतंय, दुसरं वाक्य ह्याच्यात चूक होतंय. कळतंय? समजतंय तुम्हाला? आणि मग मागाचं माझं 8वं वाक्य, जर तुमचं वाक्य चूक असेल तर ते चूकच पकडा, पण जर तुमचं वाक्य बरोबर असेल तर दुसरी आकृती काढून ते चुकवायला बघा. जसं सम ग्रीन्स आर ब्लॅक्स, ज्या लोकांनी ही आकृती काढली असेल त्यांनी हे बरोबर केलं असेल सुरुवातीला, पण त्यांनी काय करायचं होतं, नंतर ही आकृती काढून त्या पहिल्या वाक्याला चूक बनवायचं होतं. आता ज्यांनी पहिली आकृती काढली असेल नो ग्रीन इज ब्लॅक, त्यांचं बरोबर आलं असेल, पण त्यांनी काय करायला पाहिजे होतं, ही आकृती काढून त्याला चुकवायला पाहिजे होतं. आता अर्थ कळाला का मागाच्या 2 गोष्टींचा? समजतंय?
तर याचा आन्सर काय येणार आहे? एकही बरोबर नाही. निदर कन्क्लुजन 1 नॉर 2 नॉर 3 नॉर 4 इज करेक्ट. एकही बरोबर नाही. जर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन असता 1 और 2 तर ते आपण करेक्ट पकडलं असतं, कारण ह्या दोन्हीशिवाय दुसरी काही बनत नाही आकृती. ह्याच दोन आकृती बनू शकतात. समजताय का इथपर्यंत सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का सिलॉजिझम मध्ये? सोपा टॉपिक आहे, पण कधी तुमचं नुकसान करेल काय सांगता येत नाही. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं आता सिलॉजिझमचं. तर 1 जून पासून आपण आपला सीसॅटचा म्हणजे मॅथ रिजनिंगचा कोर्स स्टार्ट करतोय आणि एमपीएससीचाच करतोय. त्याच्या आधी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला, ज्या तुम्ही मागच्या एका लेक्चरमध्ये माझ्या बघितल्या असतील, की बाबा सिलेबस आणि क्वालिफाईंग नेचर सीसॅटचं. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टींच्या धर्तीवरच मी हा कोर्स प्रिपेअर केलाय पूर्ण. तर त्याचं थोडक्यात स्ट्रक्चर सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट तर तारीख लिहून घ्या तुम्ही. तारीख असणार आहे 1 जून. 1 जून पासून आपला 1 जून 2022 पुढच्या महिन्याची पहिली तारीख पासून हा कोर्स संध्याकाळी 4 ते 6 ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे. ठीक आहे, तर इथं सुरू होतं आपला हा कोर्स. सगळ्या तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळणारच आहे त्याच्या, आणि कॉल नंबर जे दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. 4 ते 6 चा कोर्स असेल. माझं काम आहे सांगणं की कोर्समध्ये काय घेणार आहे. क्वालिफाईंग नेचर आणि डिफिकल्टी लेवल ह्याच्यावर आपण बोललोय. आता कोर्समध्ये मी काय घेणार आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट कन्सेप्ट. कारण आहे ना, फॉर्म्युला वगैरे मी आधीपासून असं शिकवतो नेहमी, आणि आधीपासून मी असं शिकवतो की फॉर्म्युला नाही उपयोगाला पडत. हे मी दमलोय, सांगून दमलोय ही गोष्ट, की पेपरच्या फॉर्म्युला नाही उपयोगी पडत, कन्सेप्ट उपयोगी पडते. तर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे कन्सेप्ट. ठीक आहे, कन्सेप्ट प्रत्येक चॅप्टरची व्यवस्थित अर्धा तास कन्सेप्टच असते माझी. आता कसं आपण 15 मिनिटं ती वाक्य सांगितली, ती पण अर्धीच कन्सेप्ट झाली. अजून ह्याच्यात बऱ्याचशा 3-4 गोष्टी येतात सिलॉजिझम मध्ये, त्या सांगायच्या बाकी आहेत अजून आपल्या. तर कन्सेप्ट समजावून सांगणार. त्यासाठीची गणितं माझी स्वतःची असतील, टाईप वाईज तयार केलेली. 15 टाईप असतील, 20 टाईप असतील, जे काही 2 टाईप असतील, ती गणितं सगळी माझी असतील. ठीक आहे, ही कन्सेप्ट एकदा झाली की त्यानंतर एमपीएससीचे पीवायक्यू. जे त्या लेवलचे आहेत तेच, जे सोपे आहेत ते नाही. आतापर्यंत मी सगळे पीवायक्यू घेतले, पण आता नाही, कारण आता माझ्या डोक्यात थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, एमपीएससीचे पीवायक्यू. हे झाल्यानंतर तिसरी गोष्ट 2011 पासूनचे यूपीएससीचे पीवायक्यू. हे एकही प्रश्न स्किप नाही, एक आणि एक प्रश्न आपण घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट झाली. आता चौथी गोष्ट, फक्त महाराष्ट्राचं असं एक प्रगत राज्य होतं आतापर्यंत की जिथं सीसॅट क्वालिफाय नव्हतं. बाकी सगळीकडे बऱ्याच स्टेटमध्ये क्वालिफाय झालं. तर मग जे असे आपल्या स्टेट्स आहेत त्या स्टेटमधले मला चांगले वाटणारे प्रश्न त्यांच्या परीक्षांना पडलेले, त्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनला पडलेले ते सगळे प्रश्न. ठीक आहे, अदर स्टेट्सचे पीवायक्यू, या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. आणि हे सगळं करताना मॅथ रिझनिंगला फॉर्म्युला नावाची गोष्ट आपण फक्त एका चॅप्टरला वापरायची, ती म्हणजे मेन्सुरेशन ह्या टॉपिकला. बाकी कुठंच तुम्ही माझे कुठलेही लेक्चर बघा, माझे फॉर्म्युला काय असतो यूजच करत नाही मी, आणि तेच परीक्षेला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, बाकी कुठंच आपण काही करायचं नाहीये. तर हे एवढं सगळं आपल्याला करायचं आहे. कोर्सचं स्ट्रक्चर 4 to 6 आणि प्रॉपर 30 लेक्चर म्हणजे 60 तासांचा कोर्स असणार आहे आपला, आणि त्याच्यात हे मी एकदम व्यवस्थित कव्हर करेन. आणि माझा मोटो नेहमी हाच असतो, माझ्या लेक्चरला येऊन प्रामाणिकपणे रोज बसणे, तुमचं मॅथ रिझनिंग झालं पक्क. ठीक आहे, तुमचं मॅथ रिझनिंग झालं पक्क. ठीक आहे, हे एवढं सगळं करायचं. आणि कोणी लावायचंय त्याचं थोडक्यात सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ज्याचं वीक आहे त्या माणसांना गरज असेल लावायची. चांगलं करायचं आहे कधीतरी आपण, तर ते केलंच पाहिजे. ज्यांचं कच्चं आहे मॅथ रिझनिंग त्यांना केलं पाहिजे, कारण आधीसारखे नाही पडू शकत आता क्वेश्चन. ठीक आहे, तारीख पण पुढे गेले, पेपर पॅटर्नसाठीच ती गेली असू शकते, किंवा डेट्स पण अवेलेबल नाहीत, हे पण एक रिझन असू शकतं. पण घेतील ते गायडन्स तर घेतील. सिलेबस तुम्ही बघितलाच काल आपण पहिल्या लेक्चरला, की बाबा यूपीएससी सारखाच आहे, पॅटर्न पण यूपीएससी सारखा असू शकतो, काय माहिती आहे. आपण नेहमी वर्स्ट केससाठी तयार राहिलं पाहिजे. तर ज्यांचं वीक आहे त्यांनी लावायचं. दुसरं, ज्यांना लवकर सोडवायचं आहे, जमतं पण नाही, मला फॉर्म्युला आठवत नाही, मला पान लागतात उत्तर, त्यांना नुसते आकडे टाकून डोळ्यांनी जे म्हणतो ना आपण, तसं जर त्यांना करायचं असेल ना, त्यांनी लावायचं आहे.
ठीक आहे, की फास्ट सॉल्व्हिंगसाठी. आणि सगळ्या एक्झामला लावायचं. कोण आहे, कोण युपीएससी तयारी करतंय, कोण कंबाईनची करतंय, कोण एमपीएससीची करतंय, परत अजून तलाठी किंवा पोलीस भरती, सगळीकडे गणित बुद्धिमत्ता कुठे साथ सोडणार नाही. कोण ऍप्टिट्यूडची करते, त्या सगळ्यांनी लावू शकता. आता हे सगळं बोलताना लगेच एक मॅटर होतं की क्वेश्चन, लँग्वेज कोणत्या भाषेत असेल. तर आपली लँग्वेज काय, प्रॉपर इंग्लिश मराठी दोन्ही. आता बाहेरच्या स्टेटचे पेपर त्यांच्या लँग्वेजमध्ये थोडीच घेणार ना, आपण इंग्लिशमध्येच घेऊ सरळ. युपीएससीचे पेपर हिंदीपेक्षा इंग्लिशच बरं आहे. ज्यावेळी आपण कन्सेप्टचे प्रश्न घेऊ ते मराठीत घेऊ, आणि बाकी सगळं बोलणं, टर्मिनॉलॉजी ते इंग्लिश मराठी दोन्ही असतंच. पर्सेंटेजला मी शेकडा थोडीच म्हणणार आहे, पर्सेंटेजच म्हणणार आहे. रेशोला गुणोत्तर थोडीच म्हणणार, रेशोच म्हणणार आहे मी, बरोबर. तर असं पूर्ण मराठी इंग्लिश बायलिंग्वल असेल, समजण्याला ना इंग्लिश मिडियम वाल्याला प्रॉब्लेम येईल ना मराठी मिडियम वाल्याला प्रॉब्लेम येईल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि दुसरा मोड काय असणार आहे आपला, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीमध्ये. ज्यांना घरी बसून करायचं ते ऑनलाईन करू शकतात, ज्यांना इथे येऊन करायचं ते इन्स्टिट्यूटला येऊन सुद्धा बघू शकतात. दोन्ही पद्धतीने आपलं ते एका वेळी चालू राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळी गोष्ट असणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळी डिटेल माहिती भेटेल. फक्त माझं एकच म्हणणं आहे, माझ्याकडून काय भेटणार तुम्हाला, की जे मला जेवढं येतंय ना, की जेवढे मला स्कोर येतोय ते कशामुळे येतोय, की मी काय काय यूज करतो, ते सगळं तुमच्या समोर वाटून टाकणार आहे मी, दुसरं काहीच नाही. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना मॅथ रिझनिंग सुधारायचं असेल, चांगले मार्क्स पाडायचे असतील, आणि ज्यांना खरंच सिरियसली माहित आहे की बाबा क्वालिफाय झालंय म्हणजे सोपं झालंय नव्हे, त्या सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करायचा. 1 जूनला संध्याकाळी 4 ते 6. ठीक आहे. 1 जून पासून ते पुढचा 30 दिवस. मग त्याच्यामध्ये पहिले 5 दिवस आपलं पूर्ण टीचिंग असेल, प्रत्येक 6व्या दिवशी टेस्ट असेल आणि 1 दिवस सुट्टी. अशा पद्धतीने आपण एवढं प्रॅक्टिस करून घ्यायचं की तुम्हाला जो डी-डे पेपरचा असतो आपला, त्यावेळी तुम्हाला काहीच वाटणार नाही की बाबा आपण हे सगळं नवीन वाटतंय मला, असं काही होणार नाही तुमच्यासोबत. आपली प्रॅक्टिसच एवढी झाली असेल. विचार करा ना, युपीएससी लेवलचं जर सगळं सोडून घेणार असेल मी, तर काय असणार आहे, काय उरतच नाही शिल्लक, बरोबर. आणि खूप सारे एक्झाम्पल्स होतील, त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा, नाहीतर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर आहे, स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसतोय त्याला तुम्ही विचारू शकता. आणि या अभिषेक सी सेटवर अपडेट मिळत राहतील तुम्हाला. ज्ञानज्योती एज्युकेशनच्या चॅनलवर पण अपडेट मिळत राहतील. तिथून तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. धन्यवाद.